आणि मग त्याच्यानंतर सुद्धा उपस्थित राहिला नाही तर जो काही कमिटी निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. अन्यथा पेनल्टी दिली जाईल. काय बोलत चला त्वरित चालू. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय, विदेश नाईक आणि सचिन म्हात्रे आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्क वरती कोण येणार? पहिला गोलंदाज कोण येणार? गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय संघाचा कर्णधार आधार स्तंभ सुमित गुरव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ह्याच्या आधीच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती सुमित याने. आता त्याच्या समोर एक मोठा आव्हान असणार सचिन म्हात्रे, परंतु सचिन म्हात्रेचा एकही मॅच आपण पाहिला कोणतीही धाव शून्य या धावेवर बाद झालाय सचिन म्हात्रे दोन सामन्यामध्ये. पहिला चेंडू सुमित याचा सचिन साठी. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय आणि या वेळेला वेलकम फोर चौकार कमोंडीजय. आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय सचिनने सुमित याचं. पुढला चेंडू यावेळेला पुन्हा एकदा खेळून काढलाय. व्हॉट अ फंटास्टिक कॅच दुर्वेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. सचिन बॅक टू द पवेलियन. कमोंडी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषी नाईक आपण पाहतोय. एक ताबडतोड फलंदाज आहे. त्याला आता लवकर बॅटिंगला पाठवलंय. चांगला फलंदाज विदेश नाईकची साथ द्यावी लागेल. सुमित गुरव गोलंदाजी मार्क वरती एक मोठा ब्रेक थ्रू मिळून दिलाय संघाला. ऋषी नाईक. सुमितचा पुढला चेंडू ऋषीसाठी. काय घडतंय काय बिघडतंय या चेंडूवरती.
आणि या वेळेचा हा चेंडू पायांवरती आदळलाय. चांगली गोलंदाजी, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर मारा केलाय. पुन्हा एकदा सुमित गुरव आपल्या गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु आपल्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केले. चेंडूला कोणतीही धाव मिळत नाही या चेंडूवरती. 4 चेंडू 4 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडू येणं बाकी. किती धावा, कितपत धावा रोखणार सुमित गुरव, की धावा ठोकणार रोहित ऋषीच्या बॅट मधून फटका आलाय चांगला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू चाललाय बॉर्डरलाईन सीमारेषेच्या बाहेर. षटकार कमोड. एकदा चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोळा. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 4 धावा, चौकार. जो घेऊन येईल त्याला हर्षल मुंडे सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आता नवीन गोलंदाजी मार्क वरती आले अर्पण गुरव. एक झिराट गावाला बिलॉंग करणारा चांगला ऑलराऊंडर खेळाडू, लेफ्ट हँड बॉलर, लेफ्ट हँड बॅट्समन असा ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहतोय. ही षटक पूर्ण 14 धावा धावफलकावरती लागल्यात. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गेल्या मॅचचा हिरो विदेश नाईक. पहिल्या मॅचचा हिरो आपण पाहतोय विदेश नाईक. पहिला चेंडू ना लेंथ वरती कंट्रोल ना नाईन्थ वरती नियंत्रण, हे होतं फलंदाजाला आमंत्रण. षटकार. थँक्यू डीजे मास्टर. अर्पणचं स्वागत केले, एका मोठ्या ब्लास्ट मोठ्या फटक्याने स्वागत केले विदेश नाईकेने. झिराट गावाचा हार्दिक पांड्या विदेश नाईक आपण पाहतोय. पुढला चेंडू अर्पण याचा, पुढल्या चेंडूवरती फटका चांगला आलाय. तिथे क्षेत्ररक्षक संकेत घरत आहे, परंतु चांगले एफर्ट्स पाहतोय. काय घडलंय? पुन्हा एकदा षटकार आलाय विदेशच्या बॅट मधून. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग बाय विदेश नाईक. कम ऑन डीजे. फटके आलेत विदेशच्या बॅट मधून. पुढला चेंडू आपण पाहतोय. या वेळेसचा चेंडू चांगला आलाय. कमबॅकिंग गोलंदाजी, 2 षटकार आल्यानंतर डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. अर्पण गुरव सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, फिरकीचा जादूगार.
पुढला चेंडू अर्पणचा विदेशसाठी आणि या वेळेला खेळून काढलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे एकदा सहजरित्या पूर्ण केले. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि स्ट्राईक एंडला आता आपण पाहतोय ऋषी नाईक याला. आपण पाहतोय ऋषी नाईक वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय आणि या वेळेचा फटका फसलाय. सहज क्षेत्रकाला टिपलंय फटक्याने. फलंदाज ऋषी नाईक बाद. कमॉन डिझाईन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो योगेश नाईक आलाय. एक हार्ड हिटिंग फलंदाज सिद्धिविनायक झिरट संघाचा चांगला फलंदाज आहे. अर्पणने कमबॅक केले. 2 षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अर्पणच्या माध्यमातून. रायगड पोलीस मध्ये कार्यरत असणारा अर्पण गुरु आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. चांगला चेंडू पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आलाय प्रतीक गुरव, ज्याने ह्या वर्षी सर्वांना प्रभावित केले आपल्या गोलंदाजीने. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रतीक गुरव आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आलाय. प्रतीक गुरव अलिबाग प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन्स ठरलेल्या संघाचा भाग असणारा प्रतीक गुरव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू विदेशसाठी प्रतीकचा. आणि या वेळेचा स्टँड अँड डिस्पॅच केलाय. चेंडू चाललाय बॉन्ड लाईन सीमारेषेच्या बाहेर. षटकार कमॉन डीजे. प्रतीक याचं विदेशाने मी बोललो होतो ना, हार्ड हिटिंग फलंदाज विदेश नाईक. पुढला चेंडू मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो विदेश. आज त्याचा खेळ खूपच बहरलाय. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण आज पाहतोय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय षटकाराने विदेशाने. आता कमबॅक होणार का गोलंदाजाचा? एक चांगला गोलंदाज आहे कनकेश्वर झिराड या संघाचा प्रतीक गुरव. पुढला चेंडू घेऊन या वेळेचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा होता. क्षेत्ररक्षक आहे झेल खाली. सहजरित्या सेफ हँड मध्ये झेल पकडलाय. दुर्वेश गुरव होता तिथे. कमॉन डीजे.
पुढला चेंडू प्रतीक याचा सूरजसाठी. हा फुल टॉस चेंडू, फुल टूल वसूल केलाय. चेंडू चाललाय बॉर्डर लाईन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या वेळेला आल्या 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 मोठे फटके खेळायला सुरुवात केली सूरज याने. त्यासाठी त्याला ओळखलं जातं. एक चांगला फलंदाज सूरज आपण पाहतोय. प्रतीकचा कमबॅक होणार का? दोन मोठे फटके ठोकलेत. पुढला चेंडू या वेळेला माग पुढचा दरवाजा उघडा आणि मागच्या दरवाजातून मनीष थळे याचा मोबाईल हरवलेला आहे. कोणाला मिळाला तर कमेंटशी संपर्क करायचा आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रतीक गुरवने आता यू मिस अ डेफिनेटली हिट. विकेट आले यावेळेस. एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. तर रोहित नाईक आलाय, एक ताबडतोड फलंदाज. पुन्हा एकदा प्रतीक गुरव गोलंदाजी मार्क वर द्यायला. या वेळेचा चेंडू पुन्हा एकदा यू मिस आय डेफिनेटली हिट. विकेटचे पतन. रोहित नाईक बदकाच्या अंड्यावर बसून परत
काय घडतंय काय बिघडतंय पण पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये 41 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढला चेंडू प्रतिक्रियाचा या वेळेसचा चेंडू फट चांगला आलाय. तीन षटक पूर्ण 41 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्क वरती कोण येणार प्रश्नचिन्ह. संकेत राणे संकेत घरत आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आलाय. संघातर्फे चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. काय घडतंय काय बिघडतंय. एक चांगला गोलंदाज आहे संकेत घरत. कनकेश्वर झिराडी या संघाचा ऑलराऊंडर खेळाडू संकेत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला चेंडू फुलटॉस होता परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षकाला निवडले. दुर्वेशच्या हातात सहजरित्या झेल. इथे काय घडलंय. तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू आलाय. वेस्ट हाईट असा सगळ्यांचा स्टिकर येईल बघ आता. ऑनफिल्ड डिसिजन द्यायचा आहे सर. दिसतच नाही. ऑनफिल्ड डिसिजन फलंदाज बाद. प्रसाद बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज पाठवायचा आहे मैदानात. एक्केचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. आपण नवीन फलंदाज मैदानात जाताना पाहतोय मनीष याला. आपण पाहतोय मनीष हा नवीन फलंदाज गेलाय मैदानाच्या आतमध्ये. संकेतच्या पहिल्या चेंडूवर एक मोठा हादरा सिद्धिविनायक झिराट संघाला मिळाला.
आता नवीन फलंदाज मनीष आपण पाहतोय. मनीषकडे सुद्धा ती क्षमता आहे. या वेळेचा चेंडू मध्ये धरलाय, 3 एष्टांच्या मध्ये धरलाय. मनीष सुद्धा बॅक टू द पवेलियन आल्या पावली माघारी. चांगला फलंदाज आहे सलमान शेख आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सिद्धिविनायक झिराट संघाचा चांगला फलंदाज, एक धडाडीचा फलंदाज आपण पाहतोय. त्याला कमबॅक करावा लागेल. संकेत घरात आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. यावेळेचा फटका हलक्यातून खेळून काढलाय, एकदा सहजरित्या पूर्ण केले आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतं. आणि एका धावेने धाव संकेत बर 42 धावा धाव फलकावरती लागल्यात. योगेश आला स्ट्राईक एंडला. हे बॅटल बघण्यासारखं आहे, इंटरेस्टिंग आहे. योगेश विरुद्ध संकेत आपण पाहतोय. पुढला चेंडू संकेत याचा. काय घडतंय आणि या वेळेचा चेंडू चाललाय बॉन्ड लाईन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. किपरची चुकीला माफी नाही. यावेळेस चौकार. तब्बल 5 धावा आल्यात या चेंडूवरती. किपरची चुकीला माफी नाही ते आपण पाहतोय. 360 डिग्रीचं हे मैदान आपण पाहतोय. पुढला चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. चेंडू चाललाय बॉन्डलाईन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कमोंडीचे वर धावा लागल्यात. 53 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडू. या षटकातील शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. पुन्हा एकदा योगेश. काय घडतंय, काय बिघडतंय. आणि हा फुलटॉस चेंडू फुलटूल वसूल केलाय सरळ बॅटने. 6 धावा. षटकार. फलकावरती धावा लागल्यात. 59 धावा आपण पाहतोय. तब्बल 2 चेंडूंवरती 2 मोठे घणाघाती हल्ले आपण पाहतोय योगेशच्या माध्यमातून. ताबडतोड फलंदाजी आपण पाहतोय. आमचा कर्णधार आउट झाला असेल तरी काय झालं, मी कर्णधाराची पारी सांभाळणार असं तो सांगते. प्रेक्षकांना चांगली फलंदाजी. संकेतवरती केला हल्ला बोल. पुढला चेंडू संकेत याचा. आणि ह्या वेळेचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु
एका धावेवरती समाधान मानावं लागते. 60 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 61 धावांचं आव्हान कनकेश्वर झिराड या संघासमोर ठेवले. येणारे 24 चेंडू आणि 61 धावांची गरज. खमोन डीजी. लागलं की झिराड प्रीमियर लीग चालू आहे की काय, किंवा झिराड मर्यादित स्पर्धा आहे की काय. कारण की जिकडे मात्र आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ झिराडचे आहेत. आयोजकही झिराडचे आपल्याला पाहायला मिळतात. दमदार आणि दैवेद्यमान सोहळा तुम्ही पाहताय. भव्य दिव्य ही स्पर्धा आज आपल्या भेटीसाठी असताना बघायला मिळते. अंतिम मॅच आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आपल्या भेटीसाठी असताना पाहायला मिळते. क्वालिफायची मॅच. दुसऱ्या बाजूला झिराड तर इकडे सुद्धा झिराड आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर कनकेश्वर झिराड पाहायला मिळते आणि त्यांच्या समोर आपण जर पाहिलं तर सिद्धिविनायक झिराड. दोन मातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल. मोठा फटका. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पार. पहिल्याच बॉल वरती आलाय. चौकार.
इकडे मात्र आपण जर पाहिले तर पहिल्याच बॉलवरती चौकार आला म्हणजे 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत हेच सांगत असताना सध्याच्या घडीला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्पण गुरव धावा बनवायच्या 61 चा पाठलाग करायचा क्वालिफायची मॅच कमकुवत आणि मजबूत दुवे दोघांचे ही माहिती आहे बॅटची लिडिंग एज मोठी विकेट या मॅचचा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू अर्पण 4 धावा बनवून मैदानाच्या बाहेर दाखल होत असताना नवीन फलंदाज संकेत घरत मैदानावरती आला परत धावा बनवायचे 61 धावांचा टार्गेट इकडे मात्र आपण जर पाहिलं तर पाहायला मिळेल षटकातील हा पुढचा बॉल यावेळेला खोलातला बॉल फॉलो थ्रो मध्ये शर्तीचे प्रयत्न मिड ऑफ बॅकअप मिळते एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला धावसंख्या थांबली आहे 4 आकड्यावरती धावगती सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय अगदी धावा पूर्णपणे थांबवण्याचा पराक्रम मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल रेड मोर विकेट मोठा फटका ऑन साइडला खेळायचा होता मिड विकेटला बॉल चाललाय फिल्डर तिकडे सिंगल मिळेल दुसऱ्या धावेसाठी बॅटर पलटलेत आणि पाहता पाहता 2 धावा स्कोर कार्ड वरती प्लस होईल टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला 6 धावा धावफलकावरती लागतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 बॉलिंग करत असताना विदेश नाईक बॉलिंग मार्क वरती पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला फिल्डर देऊन चांगले क्षेत्ररक्षणी चांगले एकच धाव मात्र तिकडे खर्च होत असताना पाहायला मिळते 7 धावा धावफलकावरती लागल्यात क्वालिफायची मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय षटकातील पुढचा बॉल यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड गोळीच्या वेगानं बॉल जमिनीला घासत पुसत चाटत सीमा पार चौकार लिडिंग एज अजून एक विकेट दुसरा धक्का संकेत मैदानाच्या बाहेर
षटकातील पुढचा बॉल यावेळेला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता, पण त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल सीमा पार येतोय हा षटकार. चा योग्य वापर मैदानाच्या आतमध्ये झाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू हात बनवळ निर्माण करत असताना बघायला मिळते. डॉट बॉल. पुढचा बॉल फुल टॉस बॅटची कडा. यावेळेला विकेट सॅक्रिफाईस करायची आहे आणि होय ते केलंय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि रन आउटची विकेट. अजून एक धक्का. आतापर्यंतचा 17 या आकड्यावरती तिसरा बॅटर मैदानाच्या बाहेर. संतोष मामांचा स्टेजवर आगमन झालेला आहे. विकेट येत असताना पाहायला मिळाली होती रनआउटची. त्यानंतर विकेट सॅक्रिफाईस केल्यानंतर पुन्हा नव्यानं स्ट्राईकला बॅटर आलेत. धावा बनवायच्यात. एक मोठ्या टोटलचा पाठलाग चालू आहे. विरुद्ध चेंडू डेड बॉलची घोषणा. बॉल ज्या वेळेला रिलीज केला जातो त्यावेळेला कोणी आवाज करू नका. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील बॅटर. सज्ज तिकडे सुद्धा मोठा फटका डीप बॅकच्या कव्हरला. फिल्डर तिकडे तो बॅटमॅन्टन स्टाईलनं मैदानाच्या आतमध्ये बॉल आणलाय. यदा कदाचित जर व्हॉलीबॉल आठवला तर स्मॅश आठवली तिकडे. अशा पद्धतीची क्षेत्ररक्षण व्यूहरचना. 2 धावा मिळतील 2च्या साह्यानं. धावसंख्या धावफलकावरती 19. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला बघायला मिळतात. स्ट्राईकला बॅटर विशाल. सुमित आहे स्ट्राईकला. यावेळेला मोठा फटका. बॉल हवेत आकाशाला गवसणी घालणारा. लॉंग ऑनला षटकार.
पाहिले तर 36, 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता. सॉरी 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. प्रति षटका मागे 18 धावा बनवायच्यात. मॅच ऑन लेट्स प्ले. बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज ऋषिकेश नाईक. पहिला बॉल, पहिलाच बॉल, चांगला चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न आणि इकडे सफलता मिळते. सिंगल मिळेल. 11 बॉल 35 धावांची आवश्यकता. अकरा चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. 11 बॉल 35 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला हे चित्र तुम्ही पाहताय. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन फटका चांगला आहे, पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेट मिळते. मोठा धक्का. सुमित मैदानाच्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालाय. अजून एक डॉट बॉल. दबाव दडपण वाढलंय, कारण की इथून पुढे आता येणारे चेंडू आहेत ते 9 चेंडू आहेत आणि अपेक्षा 35 धावांची आहे. 9 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. या वेळेला अजून एक लाईन लेंथ मिनिट वरती अगदी सरळ चेंडू निघून गेला वाईट लाईनला पकडत असताना. 8 बॉल 35 धावांची गरज आहे. 8 चेंडू 35 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल. याही वेळेला अजून एक फक्त बॅट हवेशी संबंध जुळवताना बघायला मिळते. 7 बॉल 35 म्हणजे प्रत्येक बॉल वरती आता तुम्हाला मोठा फटका खेळावा लागणार आहे. धावा भरपूर सारा जमा कराव्या लागतील. येणारे चेंडू आहेत ते 7 बॉल मध्ये बनवायचे 35 धावा. हा शेवटचा बॉल या ओव्हरचा. मोठा फटका आलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर तिकडे. एक धाव तर नक्की मिळेल, पण एक धाव पुरेशी असेल का? कारण की येणाऱ्या पुढच्या 6 बॉल मध्ये आता 34 धावांची गरज. 5 षटकार आणि 1 चौकार या मॅचला बॅटिंग करणाऱ्या टीमला जिंकून देऊ शकतो, पण तो खेळण्यासाठी एखादा मोठा खेळाडू हवा जो या मॅच मध्ये पलटवार करेल. शेवटचे षटक अपेक्षित धावा तर तब्बल या मॅच मध्ये
6 बॉल 34 धावांची गरज. यावेळेचा बॉल वाईट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. पंचांनी कळवलंय अवांतर स्वरूपाची धाव. 6 चेंडू 33 धावांची अजूनही गरज बाकी आहे. 6 चेंडू 33 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. हा पुढचा बॉल. समोरचा चेंडू ऑन साइडला फटका चांगला आहे. स्वीट साऊंड. बॉल मिड विकेटला सिंगल मिळते. आता येणारे 5 बॉल अपेक्षित धावा त्या 32. 5 बॉल मध्ये 32 म्हटल्यानंतर 5 बॉल मध्ये 5 षटकार जरी आले तरी सुद्धा ही मॅच अगदी आपण जर पाहिलं तर बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आता सामना झुकलाय. 5 बॉल 32 धावांची गरज. पुढचा बॉल. यावेळेला मोठा फटका. फिल्डरला शोधून काढलं होतं. कॅच ड्रॉप झाली. हरकत नाहीये. कॅच सुटली तरी मॅच आपल्या हातामध्ये आली याची जाणीव आता फिल्डिंग करत असताना संपूर्ण टीम सिद्धिविनायक झिराड हा संघ तुम्ही पाहताय. कणकेश्वर झिराड संघाचा सुद्धा स्ट्रगल मोठा होता पण अखेर अडचणी सुद्धा तेवढ्याच मोठ्या. हाफ ट्रॅकर हाफ पंपूल. मॅच संपता का होईना आपला स्वतःचा थाट दाखवायचा हे सांगणारा षटकार. षटकातील पुढचा बॉल. बाहेरचा बॉल. पंचांचा इशारा. वाईट बॉलचा येत असताना पाहायला मिळते. अवंतर स्वरूपाची धाव मिळते. याआधी जर अशा पद्धतीचे वाईट नो आले असते ना तर सामन्यामध्ये पुन्हा रोमहर्षकता आली असती. 3 बॉल 24. 3 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. म्हणजे 3 बॉलला 3 षटकार आले तरी सुद्धा 1 षटकार कमीच पडेल या मॅच मध्ये. 3 बॉल 24 धावांची गरज. पुढचा बॉल. बाहेरचा बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हरला 4 धावा. चौकार. दोन चेंडू आणि 20 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलला 10 धावा हव्यात ज्या शक्य आहे. यावेळेला फिंगर रोल कमी गतीनं ऑफ ब्रेक टाकलाय आणि आता 1 बॉल आणि आवश्यकता असेल ती तब्बल आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये 19 धावांची 20 धावांची. पुढचा बॉल. यावेळेला इथे मात्र सामना फिनिश. सामना जिंकलाय टीम सिद्धिविनायक झिराड संघानं. अभिनंदन. हार्डलक टीम कणकेश्वर हंगामाचा पहिला करंडक किंवा पहिल्यांदा क्वालिफाय